नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय गोवा आणि कॉर्पोरेट एम्प्लॉई डायरेक्टली जॉब वरून आलेला आहे इकडे. चला तुम्हाला दाखवतो. आपल्यासोबत बरीच मंडळी आहे पण ती बाहेर गेली आहे. त्या अशा बॅग वाऱ्यावर सोडून काही माणसांना राखणदार ठेवून सगळे गेलेले आहेत. आपण वाट बघतो आपल्या ट्रेनची, बघूया कधी येईल. हा आपला स्क्वॉड आहे, गोवा स्क्वॉड. आणि इकडे जेवण चालू आहे, भाकरी आणि मटन, चिकन. भाकरी 8 जणांनी आणल्यात आणि चिकन फक्त दोघांनीच. ओनली लिव्हर टॉप फ्राय. मी तुम्हाला गोव्याला पार्टी देणार आहे, वाट बघा. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो गोवा आणि ही आपली गँग. हे भाई, चलो अभी जाते हॉटेल. गाईज, मला वाटतं ही ट्रिप आपली पूर्ण बजेट होणार आहे. कारण आता आम्ही भाडं विचारलं गोवापर्यंत, तर ते खूप जास्त होतं. चला आपण जाऊया बसने. कारण मग किती भाडा होता? 2,500. 2.5 का 3? हा 3.5 होता. 3,875 रुपये. त्यापेक्षा आम्ही 20-20 रुपये देऊन बसमध्ये जाऊ. तर ही आपली अशी बस, ही बघा. अरे बहुत जगह है. अरे किधर जगह आहे? अरे बहुत जगह है. अरे लेकिन किधर जगह आहे भाई? मित्रांनो, हा आपला स्टेकेशन आहे फॉर नेक्स्ट 3 days. थोडं एव्हरेज आहे बट ठीक है, इतने में इतना ही मिलता है ना, तसा है. ते माय फेवरेट सुरमई थाली. चलो गाईज, आता आपण चाललो अगोडा फोर्ट. ही आपली पलटण. चलो चलो, आता आपण चाललोय अगोडा फोर्ट. इथे आहे पिण्याचं पाणी. हा मॅप आहे या फोर्टचा, ही त्याची काही डिटेल्स. सुल्तान इस्माईल आदिल शाह. खूप गर्दी आहे इकडे. आपण आता एंटर करतोय. खूपच जास्त क्राऊड आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आता या फोर्टची तुम्हाला 360 व्ह्यू बघायला भेटेल. जे आपली चर्चा चालू आहे वॉटर हार्वेस्टिंगची, हे जे ना, हे हा जुन्याखाली जेल होता. कैद्यांना ह्याच्या आतमध्ये ठेवलं जात होतं. हे बघा, नाईस. वाव यार, वॉट अ व्ह्यू गाईज. एक नंबर व्ह्यू आहे बघा. हा आहे अगोडा फोर्टचा व्ह्यू. इथून तुम्हाला अजून छान प्रकारे हा फोर्ट दिसेल. अगोडा फोर्ट या फोर्टचं नाव आहे. छान. हा आहे माझा गोव्यातला सगळ्यात फेवरेट बीच, एक्वेरियम बीच. ब्युटिफुल सनसेट. आमचे काही मित्रमंडळी इकडे मदत करताना त्यांची बोट अटकली आहे आमच्या दादांची, ती आम्ही काढायला लागले आता बोट. कम ऑन बॉयज.
1 2 3 ओ चलो झालंय का. आणि कॉस्ट कटिंग म्हणून आपण रात्रीचं जेवण हे घरी स्वतः बनवतोय. हे आमचे शेफ प्रितेश पाटील कांदा कापत आहेत आणि बाजूला आपले ऋतिक पाटील रडत आहेत. कांदा कापतो कोण आणि रडतो कोण हे असं आहे. आणि इथे भाजीचं सगळं जिम्मेदारी घेतली दीपेश पाटील यांनी. टोमॅटोचा रस्सा, इकडे मच्छी, अंडी, चिकन, फुल 5 स्टार मेन्यू आहे भाई. कोलबी फ्राय आणि कोलबी फ्रायचा शेफ आहे आमचे घरात बंधू आणि भाऊ आहे. हा बिन कामाचा माणूस, फुकटचा खाणारा माणूस नमित. त्याचा स्कॅम बॉय म्हणून नाव आम्ही ठेवलं, स्कॅम बॉय. अरे मिरच्या मी कापल्या, कांदे मी कापले. इकडे आराम करतात नुसते कांदे कापून आराम करणारी माणसं ही. गाइस अभी हम जा रहे हैं चपोरा फोर्ट. इसका व्यू पॉइंट बहुत ही ज़्यादा मस्त है, आपको आगे जाके दिखाता हूँ. एंड दीज आर अवर ट्रेकर्स. बॉयज इथे एक सजेशन आहे, वर जायच्या अगोदरच इथून पाणी किंवा काही घ्या, ॲडिशनल गोष्टी घेऊन ठेवा, कारण वरती काहीच अवेलेबल नसतं. हे बघा इथे तुम्हाला नारियल पाणी, काकडी, सगळं पेरू वगैरे, ज्यूस सगळं. ही आपली ॲक्च्युअल फोर्टची ट्रेकिंग इथून चालू होते. चलो चला रे बॉयज. या फोर्टचा एंट्रन्स आलेला आहे. चला आतमध्ये जाऊया. व्हॉट हॅपन बॉयज? ऑल ओके? थकलेलो आहे अक्षरशः. अक्षरशः परतीचा प्रवास करायला लागेल. चला चला या. तुम्ही तर तो दिल चाहता है मूवी बघितला असेल, तर ते 3 जण जे उभे राहतात तो पॉईंट मी तुम्हाला दाखवतो. दिस इज इट. आणि पब्लिक पण इकडे तो पॉईंट काढायला लागलेत तो फोटो. हे बघा हे जे 3 पोरं बसलेत त्यांनी सेम तो दिल चाहता है वाला मुवमेंट कॉपी करायचं ट्राय केलं आहे. हा बघा मित्रांनो, हा वॅगेटर बीचचा व्ह्यू आहे. हा बघा हा व्ह्यू बघा, मॉर्जिम बीचचा व्ह्यू. दिस इज कॉल्ड व्ह्यू. गाईज आता आपण जे लोकेशनला आलो ते आहे मॉर्जिम बीच. हे बघा हा मोस्टली फॉरेनर इकडे जास्त असतात, म्हणून हा मुलगा आणि आम्ही सर्व इथे आलेलो आहेत. बघितलं किती चमडी आनंद घ्यायला. चमडी पोरं ही सगळी फॉरेनर बघायला एवढ्या लांब आल्यात, अर्धा 1 तास ट्रॅव्हल करून, आणि स्पेशली गोव्याला आले. मी तर असं जर तुम्ही मॉर्जिम बीचच्या इथे येत असाल ना, तर हे हॉटेल नक्की एक्सप्लोअर करा. गोवा किचन बार अँड रेस्टॉरंट. खूप खूप म्हणजे खूप स्वादिष्ट असं फूड आहे याच्यामध्ये, 1 नंबर. आम्ही इथे क्रॅब मसाला, सुरमई सगळं ट्राय केलं. अभी हम जा रहा हूँ आरंबोल बीच. सफर है सुहाना और मुझे नहीं आता गाना. वाव यार काय रोड आहे, क्लास. असे माउंटेनवाले रोडवर गाडी चालवायला मजा येते.
हे बघा सगळे गोवन स्टाईलचे कपडे, गोवन स्टाईल गोष्टी, वेगवेगळ्या बॅग्स. आणि समोर आपला आरंबोल बीच येतोय. वाव, हे चांगलं आहे. ड्रीम कॅचर. लो जी हम आ गए हैं, लो जी हम आ गए हैं, अरंबोल बीच आ गए हैं, आ गए हैं, आ गए हैं. ओ माय गॉड, पब्लिक तर धमाल करते रे ना. आम्ही इकडे फुल पॅन्ट घालून आलो. कसा जाऊ आता पाण्यान, कसा जायचा पाण्यान. सबन फुल पॅन्ट घालून आले नाही काय, कसा जायचा पाण्यान, कसा जायचा आता. ती पाय माणसं पाय कवडी. हे काय तो डुबक्या घ्यायला लागलाय, तट पाय मध्ये काय चाललाय ना. आम्ही रेले वाटत लांब पॅन्टी घालून. ही पाय सबन लांब पॅन्टी घालून आण. हा पाण्याचा आवाज, एवढा सुंदर पाणी. इकडे फॉरेनर व्हॉलीबॉल खेळायला लागल्यात आणि आम्ही चाललोय फिरत फिरत फिरत. ॲक्च्युली इकडे आहे एक पॉइंट, स्वीट वॉटर लेक म्हणून, पण आता तिकडे जाऊन पोहायचं कसा. कोणी पॅन्डीत आणल्याच नाही. तरी चला आता आले होतं पाहून तर घेऊ. अभी आ गए हैं तो देख लेते हैं क्या है वो. हा आहे एक असा रोड, त्या रोडच्या मध्येच हॉटेल आहेत. म्हणजे नक्की हा रोड आहे की हॉटेल आहे ते कळत नाही. हा बघा, हा हॉटेल आहे, हा रोड आहे, परत हे हॉटेल आहे, परत हा रोड. चला आता चालले होतं पाहू. लेडीजसाठी भरपूर गोष्टी आहेत तिकडे. बाप रे, काय घेल. मयूर, नक्की रस्ता आहे की दुकान आहेत? ते समजत नाही नक्की काय आहे ते. मला वाटतं रस्ता पण आहे, दुकानं पण आहे. मग रस्त्यातून जायचं की दुकानातून जायचं? सेम एकच आहे ते, रस्ता आणि दुकान एकच आहे. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है. पता नहीं. यस यस. ओह पप्पी है भाई, नाचो नाचो विथ इम्रान व्यू. थँक्स गाईज, थँक्यू. माझ्या पोरांना व्ह्यू आवडलेला आहे, तुम्हाला पण हे दाखवतो. तिकडे तुम्ही बसू शकता आणि बसता बसता हा ब्युटिफुल नजारा एक्सप्लोर करू शकता. चलो चलो आगे बढ़ते. हे एकच हॉटेल आहे पूर्ण या बीचवर, आय लव्ह लेक व्यू म्हणून. पूर्ण डोंगरात आहे यार. शूज घातल्या कारणाने आम्हाला असे काही स्टंट करून या साईडला यायला लागतं. कम ऑन बेटू, 1 2 3 जम्प. अकॉम्प्लिश. आयला इकडे आतमध्ये पण घर आहेत. तुम्हाला स्टेसाठी पण इकडे होऊन जाईल गाईज. ते बघा मस्त घर आहेत. ऑल आर एथलीट्स. चलो अभी आ ही गए तो देख ही लेते हैं स्वीट वाटर लेक. दिस इज द रूट ऑफ दैट स्पॉट. इथे काही वॉर्निंग्स दिल्यात. ओ हा आहे का. हाँ हाँ बरीच पब्लिक आहे यार.
हाँ है भाई, ये है वो जगह जहाँ का पानी है मीठा. पब्लिक खूप धमाल तर करते इकडे यार. आणि इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे तुम्ही इकडे विदाऊट मनी जाऊ शकता आतमध्ये. आणि मला वाटतं डीप आहे तिकडे बंदी केली आहे लोकांनी आतमध्ये. तुमची सेफ्टी पण बघितली, चांगलं आहे. सम पीपल आर एन्जॉईंग. इथून मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो बघा. हा पूर्ण व्ह्यू ऑफ स्वीट वॉटर लेक. आणि हा दिसायला पण छान आहे, डीप नाही एकदम. हे बघा, नाईस. आपण त्याच बीचवर आहे अजून. इथे आराम केला. आता जरा ब्युटिफुल सनसेटची वाट बघतोय. सनसेट हा सनसेट पण आपल्या आयुष्यातील काही माणसांसारखा असतो. आधी असतो, खूप सुखद असे क्षण देतो आणि मग अचानक गायब होऊन जातो. Again our athletes are in action. Come on boys, you can do it. Oh! Hardly successful. क्या व्हिडिओ म्हणत बोलतोय. Oh my God! Oh my failed. He failed. Oh, अरे बापरे बाबा. जेमतेम लांबा बॉय. हा तर धावतच आलेला. याला पकडा हे. आता नेक्स्ट आणि हे आमचे बघा, हे आयडिया लावून आल्यात पण यांची नंतर वाट लागणार आहे. ओ वेलकम टू बागा बीच बॉयज. हेलो बागा बीच. असले क्लब. अभी तो पूरी रात रंगीन होनी है. जिथे जाईल तिकडे काय भाई. गोवा से प्यार नहीं होगा तो किससे होगा भाई. Entering into heaven. You know what guys, हमें साल में एक बार गोवा आना ही चाहिए, बट मैं साल में 5 बार आता हूँ टू सी दिस व्यू अगेन एंड अगेन. वाह. मित्रांनो, डे 3 ची सुरुवात आपण खरं तर पाण्यात पोहून केली आहे, पण त्याचा काय तिकडे पाण्यात मोबाईल नेऊ नाही शकत म्हणून तो पार्ट मी स्किप करतोय. आणि आता आपण चाललोय कलंगूट बीच. हिअर वी कम्स. अरे भाई जामच पब्लिक आहे रे. बरं झालं सकाळ सकाळ तिकडे पाण्यात पोहलो. आता इकडे कुठे जाणार भाई. अब सी गाईज, चलो बॉयज लेट्स गो. जाम पैसे आले आहेत पुरा आमची. 30 ना 40 किलो काजू घेतलेत नुसते यांनी. एकीकडे 5-5, 10-10 किलो भाई. हा गोव्याचे पूर्ण काजू हेच संपणार. हे बघा, हा तो बिग शो काय घेऊन चाललाय बघा घरी. एक मिनिट.
तो नको त्याला काय नाही, तो काय नाही घेऊ शकत. तो फक्त रेट काढतो. घेत नाही हा फक्त रेट काढतो बस. खरं तर आम्हाला जेवायचं होतं या कोकणी कॅन्टीनला, जो इकडचा खूप फेमस आणि ओल्डेस्ट हॉटेल आहे. पण आता तिकडे खूप गर्दी आणि आमच्याकडे वेळ पण कमी आहे, म्हणून आम्ही आलो या कुटुंब या हॉटेलमध्ये. तुमच्यासाठी स्पेशल वर जागा केली आहे. बघू आता कुठे आहे ती जागा. वाव, हे काय तिरफला नारळ इंडोशी. या लवकर. हो, आधीच आम्हाला पैसे कमी पडलेले आणि त्यात आमच्या दादाचा बर्थडे, म्हणजे आमचा जेवणाचा खर्च झाला भाई. काय बोललेलो, एक केक मध्ये 10,000चा फायदा आहे. आज रात्री पार्टी. केक 10,000 वाचले. गोवा स्कॅम. Happy birthday to you. Happy birthday dear Babu. Happy birthday to you. इतना अच्छा व्यू का मजा लेके हम पहुंचे हैं अभी चर्च, गोवा का ओल्ड चर्च. ए नक्की आपू एकत्र आले हो का काय माना समज नाही. जर आम्ही जाताना तुम्ही दिलंच पाहिजे का. ए स्वप्नील का अटव एक ठिकाण 2 ठिकाण ठीक होतं. हा आहे आपला ओल्ड चर्च. आता आपल्याला लेट झालं म्हणून आपण आतमध्ये तर नाही जाऊ शकत, कारण तो चर्च आता बंद आहे. आणि याच्या अपोजिटलाच हा आपला नवीन चर्च आहे. नवीन चर्च प्लस म्युझियम. चला आपण हा एक्सप्लोर करूया आतून. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. एरिया छान आहे, व्हेरी स्पेशियस. गार्डन वगैरे पण बरेच मोठे आहे तिथे. गोवा है और क्रूज में ना गए तो क्या खाक गोवा है. चलो भाई, अभी मजा नहीं लाइव. गोवा इट इज. चलो भाई, इधर हमारा ट्रिप खत्म हो रहा है. अभी सब लोग दुखी है, लेकिन क्या करें, जाना तो पड़ेगा. कुछ लोग अभी उठ रहे हैं. अरे 4 दिन जिसने सिर्फ कार्गो पहना है ये इंसान, अलग अलग कलर का 4 कार्गो. ट्रिप 3 दिन का था, लेकिन ये आदमी ने 4 कार्गो लाया था. ओनली कार्गो. दुख तो बहुत हो रहा है जाते हुए, लेकिन क्या करे, मंजिल
खत्म हो गई। चलो दोस्तों, हम लोग यहाँ पर फिर आएंगे, गोवा नहीं छोड़ेंगे कारण गोव्यासारखं काहीच नाही आहे। आपल्या ट्रिपचं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि फनी पार्ट आहे बाय, बघा कसे धावतोय, लास्ट ट्रेन आहे ही, ट्रेन आहे पकडली तर घरी जाता येणार, आमच्यासाठी तर थांबवली खास आणि आम्ही पळतो असे। हे गाईज, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असणार। आय नो थोडा मोठा आहे, बट मी यामध्ये माझे फेवरेट स्पॉट किंवा तुम्ही जर फर्स्ट टाइम गोवाला जाणार असणार तर तुम्ही कोणकोणते स्पॉट गेले पाहिजेत हे मी इन डिटेल ह्या व्लॉगमध्ये टाकलेलं आहे। तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असणार तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा।